हॅलो, गुड मॉर्निंग. माय करेज गार्डनिंगमध्ये स्वागत आहे. तर आता शेवंतीला अशी खूप छान फुलं आलेली आहेत, कळ्या आलेल्या आहेत, कळ्या आता उमलत आहेत आणि सगळ्यांकडेच आता कळ्या आलेल्या असतील. तर मी तुम्हाला इथे कळ्या पण दाखवते. पण आज मी तुम्हाला कुठलंही खत वगैरे सांगणार नाही आहे. जितकी आपल्याकडे फुलं येतात, फुलं देणारी रोपं असतात, सगळीच फुलं देणारी रोपं गुलाबापासून, म्हणजे गुलाब हा तर फुलांचा राजा आहे, गुलाबापासून शेवंती किंवा मग जास्वंद वगैरे. तर इथे तुम्ही बघा, मला काय दाखवायचं हे मी तुम्हाला दाखवते. कितीही आपण काळजी घेतली तरी अशा प्रकारची बारीक कीड ही ह्या रोपांवरती येते, जिथे अगदी कोवळी नाजूक अशी कोवळी कोवळी पानं असतात, जिथे शेंडे असतात, कोवळे जिथं कळ्या आलेल्या असतात, कळ्या नवीन येत असतात, तर अशा ठिकाणी ही अशी कीड यायला सुरुवात होते. अगदी बारीक बारीक खूप गच्च भरगच्च असं वाढलेलं हे शेवंतीचं रोप आहे. नेहमी आपल्याकडे जेव्हा आपण पॉटमधून अशी रोपं लावून ठेवलेली असतो, रोजच्या रोज निरीक्षण करायला पाहिजे. रोज आपण त्याच्याकडे लक्ष दिला पाहिजे. नुसतंच आपण खाऊ दिला, खतं दिली, बघा तुम्ही हे किती भरलेलं आहे. ह्याच्या आधी ॲक्च्युअली मी एकदा हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं होतं, पण मला व्हिडिओ काढता आला नाही. आज मी खास हे करत असताना पुन्हा एकदा व्हिडिओ काढलेला आहे आणि मला सगळ्या माझ्या व्ह्युअर्सना दाखवायचं आहे. अशा प्रकारे ही सुरुवात झालेली आहे. कीड यायला सुरुवात झाली आहे. जेव्हा सुरुवात होते तेव्हा लगेचच ह्याच्यावर उपचार करायचे आहेत. हे ठेवायचं नाही आणि आपण जर दुर्लक्ष केलं, 3-4 दिवस, 8 दिवस जरी दुर्लक्ष केलं, ही प्रचंड भरून जाते आणि आपल्याला अक्षरशः ते कंट्रोलमध्ये घेता येत नाही, आणता येत नाही. आपल्याला तोडून टाकून द्यावं लागतं. बारीक बारीक मुंग्या तुम्हाला दिसतात, तर ह्या मुंग्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. इतक्या कामसू असतात त्या मुंग्या, तर त्यांचं महत्त्वाचं काम आहे की ही कीड वाहून नेणं. तर अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पॉटमधून जे लावले ते बघा, ह्याच्यावरती सुद्धा कीड आलेली आहे. हे कटिंग्सनी लावलेले मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते. तर त्यावरती सुद्धा कीड आलेली आहे, कारण ह्यांचं कामच आहे ते सगळीकडे पसरवण्याचं. तर अशा प्रकारे वाळलेली जी पानं असतात, आणखीन एक म्हणजे शेवंतीची जी रोपं असतात ती मातीच्या जवळ जर त्याची पानं असतील तर लगेच तिथे फंगस धरत असतो, ती पण काढून टाकायची आहेत. वेळोवेळी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. खुरपणी आणि खतं हे तर करायलाच पाहिजे, दिलीच पाहिजेत, त्याशिवाय त्यांना फुलं येणार नाहीत. पण त्याचबरोबर आज मी तुम्हाला घरगुती अगदी घरात असणाऱ्या 2 पदार्थ दाखवणार आहे की त्याचे आपण फवारे तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा स्प्रे बॉटल लागणार आहे. माझा साधारण 2.5 लिटरचा स्प्रे बॉटल आहे. ह्याच्यामध्ये मी आधी थोडंसं पाणी भरून घेते आणि अर्धं पाणी आपण आधी भरून घेणार आहोत, त्यानंतर आपण अर्धं पाणी भरू. आणि ह्याच्यामध्ये मी अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला सांगते की हा शॅम्पू मी वापरणार आहे. कुठलाही शॅम्पू तुम्ही घालू शकता, कुठलाही लिक्विड सोप तुम्ही घालू शकता. ह्याच्यामध्ये 2 थेंब फक्त आपल्याला घालायचे आहेत, 2 ते 3 थेंब. बाकी आपल्याला काहीही घालायचं नाही. मी नीम ऑइलसुद्धा आज घालणार नाही आहे. एखाद दुसरा ड्रॉप नीम ऑइल जरी घातला तरी चालेल. तुमच्याकडे जर वेळ नाही आहे, तुम्ही खूप बिझी आहात, जॉब करताय, नोकरी करताय आणि त्याचबरोबर तुम्ही आपला गार्डनिंगचा सुद्धा छंद जोपासताय, तर त्यावेळेस आपल्याला बाकी सगळं तयार करणं अवघड जातं. तर ही साधी सोपी प्रोसेस आहे. 2 थेंब तुम्ही शॅम्पू घ्या आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी आपण घालायचं आहे आणि ते आपण स्प्रे करायचं आहे. व्यवस्थित आपण ह्याला पंपिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा स्प्रे बॉटल वापरणं खूप इझी जातं. तर असं आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाही आहेत. तर जिथे ही कीड असते तिथे आपण व्यवस्थित एका हाताने तो भाग बघून घ्यायचा आहे आणि फोर्सनी तिथे आपल्याला स्प्रे करायचा आहे. आपण हा पंप करत असताना एका बोटाने ही कीड व्यवस्थित एका हाताने चोळून पण घ्यायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपण स्प्रे हा जोरात मारायचा आहे. तर आणि शक्य झालं तर एका बोटाने आपण ती जी कीड आहे ती धुवून काढायची आहे. तर हा जो स्प्रे आहे आपण फक्त शेवंतीलाच असं नाही आहे, तर आपण जास्वंद, गुलाब, इतर सगळ्या रोपांवरती, आता जसा की हा हस्ताचा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे सगळ्या रोपांवरती कीड येण्याची खूप शक्यता असते. तर चांगला आपण फोर्सनी हे असं मारून घ्यायचं आहे. संपूर्ण झाड आपण ह्या स्प्रेनी स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण आता शेवंती खूप वाढलेली आहे, इतकी बुशी झालेली आणि इतक्या कळ्या आलेल्या आहेत. तर रेग्युलरली ह्याला आपण आता हे स्प्रे केलेच पाहिजेत, नाही तर कीड खूप वाढेल.
आपण ह्याच्याकडे जरा जरी दुर्लक्ष केलं तरीसुद्धा एक 3 ते 4 दिवसात इतकी पटापट ही कीड वाढते. बारीक बारीक ज्या मुंग्या असतात, ज्या की कीड किंवा त्या किडीच्या अंडी वाहण्याचं काम करत असतात, त्या खूप कामसू असतात. तर त्यांना आधी आपण ह्याच्यातून दूर केलं पाहिजे आणि अशा प्रकारचे स्प्रे सतत मारले पाहिजेत. दुसऱ्या प्रकारचा स्प्रेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच आपण तो करणार आहे. तर मी इथे आंबट ताक घेतलेलं आहे. फ्रीजच्या बाहेर ठेवलेलं हे आंबट ताक आहे. साधारण 1 ग्लास आंबट ताक जर मी घेतलं, ते गाळून घेते, कारण जर गाळून नाही घेतलं तर मग तो त्याच्या नोझलमध्ये, स्प्रेच्या बॉटलच्या नोझलमध्ये अडकेल आणि नोझल खराब होईल. म्हणून गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्या 10 ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. साधारण 1.5 ते 2 लिटरचा माझा हा स्प्रे बॉटल आहे. तर हे डायल्यूट करून घ्यायचं आहे. ताक अगदी आंबट पाहिजे आणि डायल्यूट करून आपण पुन्हा हा स्प्रे मारायचा आहे. 2 स्प्रेच्या मध्ये आपल्याला 15 ते 20 दिवसाचं अंतर पाहिजे. इन बिटवीन आपण मध्ये साध्या पाण्याचा स्प्रेसुद्धा करू शकतो. तर जेव्हा कीड खूप जास्त प्रमाणात येते ना, तर त्यावेळेस रोज जरी स्प्रे केला तरी चालेल, खूप जास्त वाढलेली असेल. पण सतत आपण ह्या रोपांकडे लक्ष ठेवून असायचं आहे. आता फुलं येण्याचा सीझन सुरू झाला आहे, भरपूर किडे येतात आणि मोठ्या जर अळ्या असतील तर लक्ष ठेवायचं आहे की त्या फुलपाखराच्या अळ्या असतील, त्यांना आपण मारायचं नाही आहे. पण अशा प्रकारची ही जी कीड असते, जी की अगदी कोवळ्या पानांवर आलेली कीड असते, ह्यांना मात्र आपण नक्की ह्यांच्यावरती फवारे मारायचे आहेत. फवारे मारणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळे अजून फवारे आहेत. तर आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून मी हे फवारे तयार करून वापरते. इवन आपण आपल्याकडे जे एन्झाईम असतं त्याचासुद्धा आपण करू शकतो, पण बाकीचे सुद्धा करू शकतो. पण हा साधा सोपा उपाय आहे, सहजपणे ह्याच्याने जातो. सुरुवात असेल, किडीची सुरुवात असेल तर सहजपणे ही कीड, एफिड्स म्हणतात ह्याला, ही कीड आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. मिलीबग जरी असेल, हे सतत ह्या किडी आपल्या रोपांवर येतच असतात, पण आपण ह्याच्यावरती उपाय हा केलाच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.